नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। उभाटा गटाच्या वतीनं आज शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून आंदोलन केलं जाणार आहे। खरं तर उभाटा गटाचं आंदोलन म्हणजे एक प्रकारची नौटंकी आहे, जे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून शेती करता येईल का अशा संकल्पना मांडतात। जे म्हणतायत की नळामधून कापूस येईल अशा पद्धतीची योजना आम्हाला आखायची, ते आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतायत। उभाटा गटाचं आजचं आंदोलन म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीचा आहे। साप गेल्यानंतर भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे। ज्या पद्धतीनं आज आपण बघतोय की देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे। राज्यात जवळपास 31,628 कोटी रुपयांचं ऐतिहासिक पॅकेज हे देवाभाऊ यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि या पॅकेजच्या माध्यमातून ऐतिहासिक अशी मदत शेतकऱ्यांना झाली। यापूर्वीच्या एकाही सरकारनं अशा पद्धतीची मदत आमच्या शेतकरी बांधवासाठी कधीच केली नाही। उद्धवजी ठाकरे, तुम्ही दुष्काळाचा दौरा केला आणि तो दुष्काळाचा दौरा केल्यानंतर साधी दमडी सुद्धा 1 रुपयाचा चेक देखील तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना दिला नाही। आज महायुतीचं सरकार आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारनं जवळपास 32,000 कोटी रुपयांची मदत आमच्या शेतकरी बांधवांना दिली। यामध्ये 2 हेक्टर पर्यंतच्या शेतकऱ्यांना ही मदत असणार आहे। खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जवळपास 3.5 लाख रुपये मिळणार आहेत। याशिवाय विहीर गेली असेल तर त्याचे 30,000 रुपये, तातडीचं मदत म्हणून अशा पद्धतीची भरघोस निधी, अशा पद्धतीची भरघोस मदत शेतकऱ्यांना याच्यापूर्वी एकाही सरकारनं केली नव्हती। आणि आज उभाटा गट एवढी मदत झालेली असताना देखील नौटंकी करण्याचा प्रयत्न करते आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न करते। मी त्यांच्या नौटंकीचा निषेध करतो। खरं तर हेक्टरी जवळपास 18,500 ते 32,500 रुपयापर्यंतची मदत देवाभाऊ यांनी जाहीर केली। याच्यामध्ये कोरडवाहू शेतीसाठी 18,500 रुपये हेक्टरी, बागायती शेतीसाठी 27,000 रुपये, फळबाग शेतीसाठी 35,000 रुपये अशा पद्धतीचा निधी, अशा पद्धतीची मदत देवाभाऊ यांनी काल शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। खरं तर अनेक राज्यांचं बजेट नाहीये, त्यापेक्षा जास्त मदत काल एका दिवसामध्ये म्हणजे गोवा, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांचं वर्षाचं बजेट जेवढं नाही त्यापेक्षा जास्त मदत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं केली असेल ते राज्य महाराष्ट्र आहे। याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात ही मदत झालेली आहे। उद्धवजी ठाकरे, तुम्ही नौटंकी करून आज आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ही सर्व मदत जाईल आणि तुम्हाला एक प्रकारची ही चपराक आहे। ज्यांच्या सोबत खान आहे त्यांना बाण कधीही मिळणार नाही। आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं अफजल खानाच्या वंशजांचे उदो करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांच्याकडनं सुरू आहे, त्यांच्यामुळं जे खानासोबत आहे त्यांना बाण कधीही मिळणार नाही। बाण, धनुष्य बाण हा शिवसेनेचाच आहे, तो बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जो चालतो त्या एकनाथजी शिंदेंसोबत आहे, हे जनतेच्या न्यायालयामध्ये देखील सिद्ध झालेले आहे। आपण विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर त्या निकालामध्ये खरी शिवसेना कुणाची, खरा शिवसेना पक्ष कोण आहे हे जनतेनं सिद्ध करून दाखवलंय आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। आता कोर्टात देखील त्यावर निश्चितपणे शिक्कामोर्तब होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार चालवतायत त्या एकनाथजी शिंदे यांनाच मिळतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। जे खानाच्या पिल्लावळीला घेऊन जातायत त्यांना संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही बाण मिळणार नाही।
खरं तर संजय राऊत हे जोडे खायच्या लायकीचे आहेत हे वारंवार सिद्ध झाले। विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला जोडे मारून घरी बसवलंय आणि हे जोडे मारण्याची भाषा करतायत। खरं तर ज्या पद्धतीनं कोर्टाने यांच्या बाजूने निकाल दिला की कोर्टाचं कौतुक करायचं, कोर्ट चांगलं आहे म्हणायचं, आणि कोर्टाने यांच्या विरोधामध्ये निकाल दिला की कोर्टावर आक्षेप घ्यायचा। निवडणूक मध्ये म्हणजे लोकसभेला यांच्या बाजूने चांगले निकाल लागले तेव्हा निवडणूक आयोग योग्य होतं आणि विधानसभेला उभाटा गटाच्या विरोधामध्ये निवडणुका लागल्या। विधानसभेला लोकांनी महायुतीला निवडून दिलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत की निवडणूक आयोगाचं नामकरण आम्ही धोंड्या नाही तर गोट्या करू। अहो, लोकांनी तुम्हाला गोटे मारलेले आहेत। मतदान रूपी गोटे मारण्याचं काम जनतेने तुम्हाला विधानसभेमध्ये केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे किती नामांतराचे खोटे जोक केले तरी लोकांना ते आवडणार नाहीत। जोडे मारण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये। जनतेने एकदा नाही तर 4 वेळेला तुम्हाला जोडे मारलेले आहेत आणि इथून पुढे जनता मतरूपी जोडे संजय राऊत आणि उभाटा गटांना सातत्यानं मारेल। खरं तर जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचा इतिहास काँग्रेसचा आहे। काँग्रेसनं आतापर्यंत जी कर्जमाफी केली होती ती फसवी होती हे वारंवार सिद्ध झालंय। काँग्रेसच्या संपूर्ण 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं 32,000 कोटी रुपयाची मदत एक रकमी कधीही काँग्रेसनं केली नाही, ती देवाभाऊंनी केली आहे। त्यामुळं जनता काँग्रेसच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय राहणार नाही। मतदान मध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीमध्ये जनता काँग्रेसच्या तोंडाला निश्चितपणे पाने पुसेल, कारण अशा पद्धतीची भरघोस मदत केलेली असताना देखील विजय वडेट्टीवार असं बेजबाबदारपणे वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे शेतकरी असेल, इथली जनता असेल, वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षाला जागा दाखवून देईल। काँग्रेसच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांना एवढी मदत कधी झाली होती का? जेव्हा तोक्ते वादळामध्ये कोकणामध्ये मोठं नुकसान झालं होतं, मराठवाड्यामध्ये नुकसान झालं होतं, तेव्हा वडेट्टीवार तुमचा पक्ष सत्तेत होता। तुमच्या संपूर्ण पक्षाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना दमडीची मदत मिळाली नाही। तुम्ही साधं बांधावर गेलेला नाहीत आणि तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही। देवाभाऊंनी शेतकऱ्यांना ऐतिहासिक पॅकेज दिलंय, देवाभाऊंनी शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत केली आहे। एवढंच नाही तर दुभती जनावरं असतील किंवा कोंबडी मेली असेल तर त्याला देखील 100 रुपये मदत, दुभत्या जनावराला जवळपास 37,000 रुपयाची मदत आणि जवळपास खरडून गेलेल्या जमिनीला 3.5 लाख रुपयाची मदत याआधी कधीही केली नव्हती। विजय वडेट्टीवार यांना माझी विनंती आहे की त्यांनी काँग्रेसचे आकडे जरा तपासून बघावेत आणि मग कुणाच्या तोंडाला पानं पुसली याबद्दल बोलावे। येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय राहणार नाही। नवी मुंबई विमानतळ त्याला दिबा पाटलांचं नाव द्या असं रोहित पवारांचं म्हणणं आहे आणि स्थानिकांच्या भावना या सरकारला समजल्या नाहीत। खरं तर नवी मुंबई विमानतळांना आपल्या आजोबांचं नाव द्यावं अशी कदाचित रोहित पवार यांची इच्छा असेल, परंतु ती इच्छा पूर्ण झालेली नाही। आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। दिबा पाटील यांचं नाव त्या विमानतळाला द्यायचं हे निश्चित झालंय। त्यामुळं रोहित पवार यांनी अशा पद्धतीची स्टंटबाजी करू नये। रोहित पवार यांची इच्छा होती की आपल्या आजोबाचं नाव या विमानतळाला दिलं जावं, परंतु स्थानिक भूमिपुत्र आणि ज्यांनी सातत्यानं भूमिपुत्रांसाठी लढा दिला अशा आदरणीय दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला दिलं जाईल, त्याची अधिकृत घोषणा देखील होईल। आणि आज मला रोहित पवारांना सांगायचं की दिबा पाटील यांचे सगळे कुटुंबीय VIP रांगेमध्ये बसलेले असतील आणि हा अद्भुत सोहळा त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्याने बघतील। खरं तर जवळपास 30 वर्षांपासून नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रकल्प रखडला होता। रोहित पवार, जेव्हा तुमचं सरकार 15 वर्ष महाराष्ट्रात होतं तेव्हा नवी मुंबईच्या विमानतळाचा
दगड देखील तुम्ही बांधला नाही। तुम्ही तुमचे आजोबा केंद्रात मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, तेव्हा देखील विमानतळाचा साधा दगड देखील तुम्हाला बांधता आला नाही। देवाभाऊंनी या विमानतळाचं भूमिपूजन केलं आणि देवाभाऊंच्या उपस्थितीमध्येच आज त्याचं उद्घाटन होतंय। त्यामुळं रोहितजी, अशा पद्धतीची वायफळ बडबड तुम्ही करू नका। हैदराबाद गॅजेटरला स्थगितीच नकार दिलाय कोर्टानं, याबाबत तुमचं सरकारच्या दृष्टिकोनातून यश आहे असं म्हणावं? निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत बाजू मांडली, सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, जे कुणबी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रानुसार दाखले मिळाले पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। त्यामुळे काल कोर्टाने देखील राज्य सरकारच्या निर्णयाला मान्यता दिली आणि हा आमच्या मराठा बांधवांसाठी देखील मोठा दिलासा आहे। काल आमदारांच्या बैठकीत अजितदादांविरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य झाली, त्या संदर्भात नाही, मला त्याची कल्पना नाही, माहिती घेऊन उत्तर देतो। नाही, जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने शिवसेना खरी कुठली आहे याचं स्पष्टपणे उत्तर विधानसभेच्या निवडणुकीला दिलंय आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील निश्चितपणे जनता त्याचं उत्तर देईल। खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जातात, त्यांच्यासोबत आहेत। जे खानाच्या पिल्लावळीचा उदो उदो करतात त्यांच्यासोबत बाण कधीच राहू शकत नाही, हे वास्तव आहे। त्यामुळं आम्हाला विश्वास आहे कोर्टामध्ये देखील जो निर्णय येईल तो एकनाथजी शिंदे यांच्या बाजूनेच येईल, कारण त्यांच्यासोबत खरी शिवसेना आहे हे लोकांनी दाखवून दिलंय। त्यामुळे यावर विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली, विरोधकांनी कितीही खडे फोडले, तरी जे सत्य आहे ते सत्यच राहील, यात अजिबात शंका नाही। खूप खूप धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।